ठिकाणी कलाकार येतो, गाणं आहे त्यांचं, तो बघितलं असेल, एक ग्लास ताडीचा मारून जवान होत असतो तू नाही देतेस, आता तू एवढं केला देतेस. हे गाण्याचे कलाकार आहेत कमलेश काकर. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मग कमलेश आता मग मारतो का ताडीचा पॅक का नाही कधी? मी तर नाही मारत, पण तुम्ही पण नको मारजास. कमलेश कमलेश काकर यांचं स्वागत शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन जाणे वैठा हे करतील. तर विनंती करते माईचं शाल देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे. टाळ्याने डीजे स्वागत. तर कमलेश मी तुम्हाला सांगितलं एक मनोरंजन म्हणून गाणं बनवलं जातं. तर कुणी ताडीच्या माध्यमातून जर गाणं बघत असेल तर ते बघून तुम्ही ताडी पिळू नका, कारण त्याच्या मागे एक इतिहास असतो की ताडी माग किती आपले शोषण उद्ध्वस्त होतं त्या गाण्याच्या माध्यमातून दिसून येतो. ते जे वाईट आहे ते सोडून द्यायचं, जे चांगले आहे ते त्याच्यातून फक्त घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपलं पारंपरिक गाणं जर पाणी नसेल पडत तर आपल्याला काय कांबड्या नाचायला लागतं ना. जव्हारचा डॉक्टर आज कुठे? आंबेसरीचा आंबेसरी जीतगाव. जव्हारचा डॉक्टर गोल्या घेऊन आला रे गोल्या. या गाण्याचे कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे अश्विनी जाधव. त्या विनंती पुढे यायचं आहे. रामोबाई सखी येत आहे, हे त्यांच्या हाती येतं स्वागत करतील. मी त्याला विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करायचं आहे. बाकीचे जे कोणी उभे असतील मंडपामध्ये वगैरे पण त्यांना बसायला जागा असेल तर त्यांनी बसून घ्यायचं. ते मागे आहेत कोणी उभे त्यांनाही दिसायला पाहिजे. या ठिकाणी युट्यूब कलाकारांचा सत्कार झाल्यानंतर त्याचं सादरीकरण सुद्धा होणार आहे. तर पुढील कलाकार आपल्या समोर येत आहे. फलक मन उठवून त्यावर फलक आठवतं का गाणं कमल डोळे. त्याचबरोबर पुढचं गाणं भिंडोडत भूर भाऊ भिंडोडत भूर. कारण आपले जे कलाकार आहेत ते आपल्या पारंपरिक चालीनुसार सॉंग बनवतात आणि तुमचा जो प्रतिसाद भेटतो त्या गाण्याला त्यासाठी आपले कलाकार कधीच मागे जाणार नाही. तर हे गाण्याचं कलाकार आहेत या ठिकाणी पालघरचे पोस्टार महेश उमरसाळा. अतिशय जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं या ठिकाणी. यांना विनंती करेल महेश उमरसाळा यांना माहिती आणि पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. महेश जरा ते बिगा आहात महेश सगळ्यापासून असताना आहे ना. पुढील युट्यूब कलाकार आपल्या समोर येत आहे. चांगला भेटी तर गेली मन भेटे. त्याचबरोबर लांब लांब केस 35 मिलियन गाणं त्या बाते आपल्या समोर येत आहे. प्रीती भोये. प्रीती भोये मॅडम विनंती करत त्यांनी पुढे यायचं आहे आणि दिनेशभाई वरठा यांना विनंती करतो प्रीती भोये यांचं स्वागत करायचं. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. याचं स्वागत मी चंदूभाई वटे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. चंदूभाई वटे यांनी त्यांचं स्वागत करावे. गुच्छ
पुष्पगुच्छ व तसेच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. टाळ्यांचा आवाज जरा जोरात यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही शॉर्ट फिल्म बघितली असेल, आता खूप ट्रेंडिंगला आहे ते एक मजेशीर आणि आपले लोक काम करतात कुठे शेतात बाहेर आणि संध्याकाळी आल्यानंतर एक मनोरंजन म्हणून आपला थकवा दूर राहण्यासाठी एक आपण एक कॉमेडी व्हिडिओ बनवायचे बघतो बरे बाहेरचं बघायचं, परंतु आपल्या पालघरच्या कलाकारांनी आपल्यासाठी मनोरंजन म्हणून शॉर्ट फिल्म बरेचसे केलं. जोरदार बाबा. त्याचबरोबर भानगड हे बरेचसे कॉमेडी व्हिडिओचे ऍक्टर आहेत, कॉमेडी ऍक्टर आणि पालघरचे युट्यूब स्टार आपल्या या ठिकाणी नितेश बोंडे यांना विनंती करतो त्याने समोर यायचं आहे. दिनेश भाई यांना विनंती करेल की नितेश बोंडे यांना माहिती साल आणि पुष्पगुच्छ ट्रॉफी देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. डीजे आशिष सगळ्यांना आपल्या पालघरचे युट्यूब चॅनल या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि त्याचसोबत आपले भानगडची हिरोईन सायली या ठिकाणी आहे. सायली म्हणजे लक्ष्मी सातवे या ठिकाणी उपस्थित आहे, कारण या दोन कलाकारांनी त्या शॉर्ट फिल्मला एवढा रंग आणलं. आणि मी विनंती करेन वरठा परिवारांना जितेंद्र भाई वरठा यांना विनंती करेन लक्ष्मी सातवेला असाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. आता सभेचं काळामध्ये अतिशय नावाने गेली अशी जोडी आहे. या सरस्वती साथीचे जे वरठातून पर्यावरण जितूभाई वरठा हे एक ग्रामसेवक या पदार्थी कार्यरत असून या ठिकाणी त्यांचं ते स्वागत करत आहेत. जर शॉर्ट फिल्म असेल, कुठलाही पिक्चर असेल तर एखादा पिक्चरला असेल शॉर्ट फिल्म असेल विलन शिवाय मजा येत नाही. तर या ठिकाणी ज्याला आपण ओळखतो कॉमेडीमध्ये धर्मा शेठ, धर्मा भाई या ठिकाणी धर्मा बेलकर सुद्धा उपस्थित त्यांनी काही मेळा आणि मिळून एकत्र स्टेजवरती उभं करणार भांडण लागेल आपल्याला लग्न लागणार आहे. कारण पोलिसांची गरज असते आपल्याला, साध्या माणसाचं काम नाही ते सत्कार करायचं, त्यासाठी आपण पोलीस आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी यायचा आणि महेश बेलकर यांचं स्वागत करायचं, सान आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आता या ठिकाणी भानगड जी आहे या भानगडीसाठी विलन ही असतो, हिरो ही असतो, धर्मा बेलकर त्यांना सोडवण्यासाठी एक पोलीस उपस्थित असतो. या भानगडीमध्ये जे भानगड सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी पोलिसांना आमंत्रित केलेलं आहे आणि पोलीस आहेत ते त्यांचे सत्कार करतात. या ठिकाणी खूप जोरदार टॅलेंट असा डीजे आशिष एसके तर मी धर्माला विनंती करेन की धर्मभाई कसं वाटलं, म्हणजे तू विलनचं काम करतोस आणि या ठिकाणी तुला पोलिसांचा सत्कार होतो, काय कसं वाटलं? भारी वाटलं. थँक्यू. संजयजी वाघमारे, धर्मभाई विनंती करतो की थोडा इथे आमच्या प्रेक्षकांना थोडस तुमच्या थोडं डायलॉग ऐकवा, थोडस मध्ये ब्रेक घेतो. संजय वाघमारे आणि आशिष गवई युट्यूब कलाकार अंकोलमध्ये या ठिकाणी हे जिथं कुठे असतील कलाकार त्यांनी स्टेजकडे यायचे आहे. हॅलो नितेश, मी तुम्हाला विनंती करतो, बरेचसे आपले या ठिकाणी वरठा परिवार जमलेला आहे, तर ते मोबाईलवर तुमचे डायलॉग वगैरे ऐकत असतात किंवा टीव्हीवर बघत असतात, परंतु रिअल तुम्ही एखादे डायलॉग आम्हाला जर ऐकवले तर बरं वाटेल.
नमस्कार, सर्वांना मानाचा जोहार. मी नितेश बुंदे, एक आपला आवडता कलाकार. आज वरठा परिवार संमेलन या निमित्त सर्व वरठा परिवार इथे जमलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहेत. सर्वांना भेटून खूप बरं वाटलं आणि आम्हाला इथे तुमच्या सोबत 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली आणि इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथे बसलेल्या सर्व वरठा परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. आणि भानगड शॉर्ट फिल्म बघितली असेल तुम्ही, कदाचित ज्यांनी नसेल बघितली तर नितेश बुंदे करून माझा युट्यूबला चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्याच्यातलाच एक डायलॉग ऐकवतो. आता सायली म्हणजे लक्ष्मी सातवीचा त्याच्यामध्ये सायली करून रोल आहे आणि धर्माबाई सुद्धा आहे त्याच्यामध्ये सखाराम करून, म्हणजे जो सायलीचा वडील दाखवलेला आहे त्याच्यात. तर तो डायलॉग तुम्हाला ऐकवतो थोडासा. सायली, काय रे पिंटे? तू मागची लगीन करशील ना? आया बाबांनी म्हणावतील तर मी तर तयारच आहे. मग जर आपल्याला नाही दिला तर आपली बोलून लगीन करू ना? नको, पलूनचं म्हणतं गावातली माणसं आया ना बाबाला हसतील, मी पोरी पलून गेली. ते पण बरोबर आहे. आपले करताना घरच्यांची मान खाली नाही केली पाहिजे. पण खराच सायले, तुझ्याशिवाय मान नाही जगवत. पण तुझे बाबांना सांगशील ना? तू इजस ना मग काय. पण माहित ना झगडतो मला फार. डिझेल मला कुठे उठवलं ना? काय करेस काय करेस नाव घेता चाला. पण काय रे भांगोरे, तुला सांगेल ना तरी पण आलास का माझीच परी मागाया? अरे तो काका नको सांगू, मी जाणे काका आमचा पटेल आहे. चल करे, चल तुझा घरा काम करे तो. अरे काका हे असा, जर आता घरच्यांना नाही मंजूर व्हा तर काय ठीक आहे, एकूच मी पोरी. त्या पोरीसाठी आता मी जीव देऊ तर काय करू? आता तर त्यांच्या घरच्यांना नीट पसेल तर एखादी मला बिस्टी नाही झालं. म्हणजे प्रेम ते होता पण घरच्यांना नाही मंजूर तर मला जबरदस्ती करून पण फायदा नाही. म्हणजे नाही तर सगळ्यांना त्याचा त्रास होतो. आपल्या समाजात सुद्धा असंच, म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही असतं आणि त्याच्यामुळे मग कुणी जीव देतात, आत्महत्या करतात. तर हे करणं बरं नाही. सर्वांनी ह्याचा एक हा संदेश घ्यावा ह्या मागे. आणि पुन्हा इथे जर प्रोग्राम असला तर आम्हाला नक्कीच सांगत जावा. तुमची एवढी मोठी संख्या बघून खूप आनंद वाटला. आज सर्व वरठा परिवार संमेलनाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, आभार. खूप खूप धन्यवाद नितेश भाऊ.